मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने पायी निघाले असून आज त्यांचा मोर्चा हा पुण्यातील रांजणगाव येथे दाखल झाला असून यात जरांगे पाटलांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी येवल्यातून हजारो मराठा समाज हा पुण्याच्या दिशेने रवाना झाला आहे। येवल्यातील मराठा समाज हा या मोर्चात सहभागी होणार आहे। आज येवला तालुक्यातून हजारो मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी इथून निघत आहे। त्याच्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि आमचं ठरलं आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आणि आमची प्रशासनाला शासनाला सुद्धा एक विनंती आहे की आपण आता जास्त वेळ न घेता मराठ्यांच्या या लढाईला आपण न्याय द्यावा आणि न्याय जर दिला नाही तर ती लढाई तुम्हाला परवडणारी नसणार आहे। त्याच्यामुळे तात्काळ आरक्षणाचा निर्णय तुम्ही घ्यावा, अन्यथा पुढचा जो संघर्षाचा काळ असेल हा शासनाला कदाचित पेलवणारा नसेल आणि मराठा समाज जर पेटून उठला तर संपूर्ण या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे। मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आता अंतरवली सराटीहून मुंबईकडे त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे आणि येवल्याचे जे सकल मराठा समाज बांधव आहेत ते त्यांना पुणे येथे भेट देतील आणि त्यांच्याबरोबर मुंबईला आझाद मैदानात चालून जातील। जय भवानी। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।